नमस्कार. श्वेता सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मिरची भजे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अशा जाडसर अशा मिरच्या मिळतात, त्याचा मी इथे वापर केलेला आहे. तुम्हाला बारीक मिरची हवी असेल, त्या थोड्या तिखट असतात, त्याही तुम्ही घेऊ शकतात. मी सगळ्या मिरच्या अशा वॉश करून घेतलेल्या आहे आणि त्याचे लांब असे काप करते आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण अशी कापायची नाही आहे, अर्ध्यातच ठेवायचं आहे. आणि याच्यात आपल्याला धण्याचं सारण भरायचं आहे, धणेपूड. तर मी इथे सगळ्या मिरच्यांचे असे काप करून घेतलेले आहे. आता मी एका खलबत्त्यामध्ये धणेपूड, मीठ आणि लिंबाचा रस असं याचं मिश्रण करणार आहे. तर मी धणे पहिले खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते आहे. तुमच्याकडे धणेपूड असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. इथे मी धणे बारीक करून घेतलेले आहे. त्यात मी मीठ घालते आहे आणि अर्धा लिंबू पिळते आहे. सगळं छान असं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एक मिरचीमध्ये असं मसाला हा जो आहे तो भरायचा आहे. आता आपल्याला बेसनाचं बॅटर तयार करायचं आहे. तर इथे मी 1 कप बेसन, चवीपुरती मीठ आणि ओवा क्रश करून घालते आहे. ओवा घालायचंच आहे आपल्याला. ओव्याने चव खूप छान येते. थोडंसं तिखट घालते आहे. तुम्ही तिखट स्किप करू शकता. आणि बॅटर आपल्याला खूप पातळ असं भिजवायचं नाही आहे आणि जाडसं पण भिजवायचं नाही. त्याची कन्सिस्टन्सी अशी मध्यम पाहिजे, म्हणजे आपल्या भज्याला लागतील आणि भजे छान कुरकुरीत पण होईल. जाड असले तर ते जाडसर होतात आणि आतपर्यंत शिजत नाही, आणि पातळ असलं की त्या मिरचीला बरोबर लागत नाही. त्यामुळे असं खूप पातळ नको आणि जाडी नको. असं मी मिरचीमध्ये हे जे आपण धण्याचं सारण केलं होतं ते सगळं भरते आहे. सगळ्या मिरच्यांमध्ये पहिले भरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे आपण आता बेसन भिजवलेलं आहे त्यात आपल्याला गरम तेल टाकायचं आहे. 2 टेबलस्पून असं तेल घालायचं आहे आपल्याला. याच्याने भजी छान असे कडक होतात. आता मी एक एक करून सगळे भजी असे तळून घेणार आहे. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मिरची भजे तयार झालेले आहे.